समोर येते पाकिस्तानामध्ये इम्रान खान समर्थक हे रस्त्यावर उतरलेले आहेत। इम्रान खान यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेले असून इम्रान खानला सोडण्याची समर्थकांनी मागणी केलेली आहे। इम्रान खान हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान असून ते सध्या जेलमध्ये आहेत, अडिया जेलमध्ये आहेत आणि त्यांना सोडण्यासाठी आता त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत। भारताने पाकवर हल्ला काय केला, एकीकडे बलुचिस्तानने सुद्धा डोकंवर काढलेलं आहे, तर आता इम्रान खान यांचे समर्थक सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत। पाकिस्तानच्या विरोधामध्ये त्यांच्या विरोधातील सर्व आघाड्या आता रस्त्यावर येऊ लागलेल्या आहेत। पंकजकडे जाऊया। पंकज, एक मोठी बातमी समोर येते आहे। एकीकडे भारताने हल्ला जो सुरुवातीला केला होता, दहशतवादी हल्ला, त्यावेळेस बलुचिस्तानमधील नागरिकांनी आनंद साजरा केला होता आणि आता आज पुन्हा हल्ला केलेला आहे, तर लगेच बलुचिस्तानने सुद्धा पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे। आणि तिसरी एक गोष्ट महत्त्वाची समोर येते आहे, इम्रान खान यांना सोडा, यासाठी तुरुंगातून त्यांना बाहेर काढा, यासाठी त्यांचे समर्थक हे रस्त्यावर आलेत। याला आपण देशांतर्गत अराजकता काय असते याचं एक उदाहरण, आपण आयडियल उदाहरण म्हणू शकतो की एका बाजूला देशामध्ये हल्ला होतोय, देशावरती समोरचा देश जो आहे तो तुटून पडतोय, त्यांचा एक राज्य त्यांचं नेस्तनाबूत होताना दिसतंय आणि असं असताना पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान पाकिस्तानवरती हल्ला करतंय, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला हटवलं जातंय आणि महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानचेच माजी पंतप्रधान इम्रान खान, ज्यांना अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपावरनं तुरुंगामध्ये डांबलेलं आहे, त्यांना बाहेर काढा म्हणून पाकिस्तानमध्ये इम्रान खानचे समर्थक जे आहेत ते रस्त्यावरती उतरत आहेत। वेळ पडल्यास ज्या जेलमध्ये ठेवलंय त्या जेलची भिंत तोडून त्यांना बाहेर काढण्याची तयारी हे समर्थक करतायत। म्हणजे इम्रान खानला बाहेर काढा, लष्कर प्रमुखांवरची कारवाई, इकडनं बलुचिस्तानचा हल्ला आणि त्याच वेळी भारत हा सर्व ताकदीनिशी पाकिस्तानला त्यांच्या केलेल्या कारवायांचं प्रत्युत्तर देतोय, चोख प्रत्युत्तर देतोय। असं असताना देशांतर्गत अराजकता भारतासारखा बलाढ्य देश समोर आहे, असं असताना पाकिस्तानची अवस्था खूप खराब आहे या क्षणी, असंच आपण म्हणू शकतो। जगदीश, पंकज, तुम्ही असेच जोडून राहा, पुन्हा तुमच्याकडे येतो। आणखीन एक महत्त्वाची आपल्याला बातमी बघायची आहे। इम्रान खान सध्या अडिया जेलमध्ये आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचे समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत, तर दुसरीकडे भारताच्या सीमावर्ती भागातील अनेक भागामध्ये अंधार केलेला आहे, ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। आपण काही वेळापूर्वी पाहिलं होतं, जम्मू, गुजरात, त्यानंतर पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये सुद्धा ब्लॅकआउट घेण्यात आलेला होता, तर आता भारताच्या सर्व सीमावर्ती भागातील अनेक भागात अंधार करण्यात आलेला आहे। भारत पाक सीमेवरती जेवढी राज्य आहेत त्या सर्व राज्यांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव हा ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे। यामध्ये गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू यांचा समावेश आहे। त्यामुळे एकंदरीतच जर पाहायला गेलं तर भारताच्या सीमावर्ती भागात आता सुरक्षा यंत्रणा असेल, भारतीय लष्कर असेल, हे आणखीनच ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तानकडून जो हवाई हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला त्या पार्श्वभूमीवर या चारही राज्यांमधील कुठल्याही नागरिकाला थोडीशी सुद्धा इजा होऊ नये याची काळजी आता भारतीय प्रशासनाकडून सध्या घेतली जाते। या संपूर्ण सीमावर्ती भागातील राज्यांमध्ये आता सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। आता यापुढे पाकिस्तान तर कुठल्याही प्रकारे कारवाई करण्याची शक्यता तशी नाहीशी झाली आहे। आता त्यातच हा ब्लॅकआउट करण्यात आलेला, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज सर, सीमावर्ती भागातली जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये सध्या ब्लॅकआउटची परिस्थिती आहे, या ठिकाणचे नागरिक घाबरू नये यासाठी प्रशासनाकडून कशा पद्धतीने काळजी घेतली जाते? अंकिता, ब्लॅकआउट करण्यात आल्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या भेकड पाकिस्तानला हल्ला करण्यासाठी नागरी वस्ती दिसू नयेत हे प्रमुख कारण असतं। जेव्हा अशा पद्धतीने रात्री अंधारात हल्ले केले जातात तेव्हा नागरी वस्त्या हे टार्गेट असतं आणि पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारताच्या नागरी वस्तीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। याचा हा प्रयत्न पुन्हा होऊ नये आणि नागरी वस्त्या या पाकिस्तानाच्या दृष्टिक्षेपात येऊ नयेत याच्यासाठी हा ब्लॅकआउटचा प्रयत्न केला गेलेला आहे। या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जी आहेत त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, त्यांची घरं उद्ध्वस्त होऊ शकतात आणि तो जे गोष्टी आहेत तिकडच्या जी लोकांची रहिवासी वस्ती जी आहे ती पाकिस्तानच्या निदर्शनास येऊ नये यासाठी ही सुरक्षेची उपाययोजना म्हणून, खबरदारी म्हणून हे ब्लॅकआउट केला गेल्याचं समजतंय। जी पंकज, तुम्ही असेच जोडलेले राहा। तर सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। सीमावर्ती भागांमध्ये हा सर्व इथला परिसर हा अंधारमय केलेला आहे। पाकिस्तानला कोणत्याही स्वरूपामध्ये या ठिकाणी हल्ला करता येऊ नये यासाठी ही काळजी घेतलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही काळजी घेण्यात आली आहे। तर दुसरीकडे बलूच लिबरेशन आर्मीकडून डेरा बुटी येथे हल्ला करण्यात आलेला आहे।
भारतानं हल्ला केल्यानंतर बलुचिस्तान सुद्धा आता रस्त्यावर उतरले. क्वेटा परिसरामध्ये बलूच स्वतंत्र योद्ध्यांचा हा हल्ला आहे. पाकिस्तान विरोधामध्ये हा हल्ला केला गेलाय. बलुचिस्तान स्वतंत्र योद्ध्यांनीही पाकड्यांची ठासली आहे. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आणखी एक मोठी बातमी म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या ज्याकडे बाकीचे सर्व देश हे भारताला समर्थन देत असताना सौदी अरेबियाला मात्र पाकची काळजी असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. सौदी अरेबियाचे जे परराष्ट्र मंत्री आहेत ते शुक्रवारी पाकिस्तानात दाखल होत आहेत. मुळात प्रश्न हा आहे की भारतानं जो हल्ला केलेला आहे त्यानंतर पाकिस्तान कितपत उरतो आणि त्यानंतर आता सौदी अरेबियाचे जे परराष्ट्र मंत्री आहेत ते शुक्रवारी पाकिस्तानात दाखल होणार आहेत. यानंतर